नमस्कार, आपण पाहत आहात पावर मराठी न्यूज। चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील स्थानिक घडामोडी। गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गाची अपूर्ण कामे ताबडतोब पूर्ण करण्यात यावी, अन्यथा 16 डिसेंबर रोजी कडेगाव येथे महामार्गावर झोपून मोठे आंदोलन छेडलं जाईल असा इशारा कडेगाव पाणी संघर्ष समितीने दिलाय। याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी रणजित भोसले यांना समितीच्या वतीने सादर करण्यात आले। राष्ट्रीय महामार्गाच्या कामावेळी कराड कडेगाव दरम्यान मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली, मात्र संबंधित ठेकेदारांनी आजवर झाडे पुन्हा लावण्याची जबाबदारीच पार पाडलेली नाही। यामुळे पर्यावरणाची हानी झाली असल्याचे समितीने निवेदनात नमूद केले। नागस घाट रेवणसिद्ध घाट परिसरातील महामार्गाची दुरावस्था अत्यंत गंभीर असून रस्त्यावरील धोकादायक वळणे, अरुंद मार्ग आणि वेगवेगळे चढ उतार यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलं आहे। महामार्गाची सर्व कामे पूर्ण झाल्याशिवाय टोल वसुली करू नये अशी ठाम मागणी समितीने केली। तसेच कडेगाव महालक्ष्मी मंदिर ते महात्मा गांधी विद्यालय कडेगाव ओढा मार्गावरील नाल्याचे काम मागील 5 महिन्यांपासून अर्धवट ठेवले असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। महामार्गाची कामे प्रलंबित असल्याबाबत वारंवार निवेदने देऊनही संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे। अशा कामचुकार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे अशी मागणी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष DS देशमुख यांनी केली आहे। यावेळी प्रांताधिकारी रणजित भोसले, तहसीलदार अजित शेलार आणि कडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कोकाटे यांना निवेदन देताना पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष DS देशमुख, बजरंग अडसूळ, मोहन जाधव, नितीन शिंदे, प्रवीण करडे, दिनकर जाधव, सिराज पटेल, रघुनाथ गायकवाड, शशिकांत रासकर, जीवन करकटे, संजय तडसरे, नामदेव रासकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते। स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज। आधी इंटिमेशन द्या। 2020 सालापासून एक्सप्रेस हायवे 166E या रस्त्याच्या कामाबाबत अनेक वेळा निवेदन, अनेक वेळा पत्र व्यवहार करून, अनेक आंदोलन करून सुद्धा एक्सप्रेस हायवेचे अधिकारी फक्त मीटिंगपुरते येतात आणि पुढील कामं काही करत नाहीत। आज आम्हाला अनेक आंदोलन करताना एवढा मानसिक आणि शारीरिक त्रास झालेला आहे, त्याची या प्रशासनातील गेंड्याच्या कातडीचे हायवेचे अधिकारी लक्ष देत नाहीत आणि वारंवारपणे आम्ही प्रांत साहेबांना निवेदन देतो, पोलीस स्टेशनला निवेदन देतो। त्यामुळं महसूल खात्याचा वेळ जातोय, पोलीस खात्याचा वेळ जातोय आणि आमचा वेळ जाऊन आमचं शारीरिक मानसिक नुकसान आमच्या लोकांचं, शेतकऱ्यांचं, ग्रामस्थांचं, नागरिकांचं होते। तर आता आमची मागणी आहे, संबंधित एक्सप्रेस हायवेचे अधिकारी यांच्यावर पोलीस गुन्हा दाखल करा आणि हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना काळ्या यादीत डिक्लेअर करा। कारण हे कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ते बड्या राजकीय नेत्यांचे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि ते आता सध्या सत्तास्थानी बसलेले आहेत। तरी यांना काळ्या यादीत टाका आणि संबंधित याच्यावर पोलीस खात्यामार्फत कारवाई करा, ही आमची ठामपणे पाणी संघर्ष समितीची मागणी आहे। पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमीसोबत। आपला जिल्हा, आपली पावर, पावर मराठी न्यूज। एकच नजर चौफेर खबर। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।